नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 20 एप्रिलच्या भागामध्ये पार्थ आता रम्याला म्हणत असतो, आपण कॉलेजमध्ये असताना तू मला एकदा सांगितलं होतंस की आपलं मन म्हणजे हृदयाच्या अर्ध्या तुकड्यासारखं असतं. त्या तुकड्यासोबत प्रत्येक तुकडा जोडला जाऊ शकत नाही. असा एकच तुकडा असतो ज्याच्याबरोबर आपलं मन फिट होतं, ज्याच्यासोबत आपलं जग पूर्ण होतं. तेव्हा ना मी खूप हसलो होतो ना या सगळ्यावरती. पण जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये काव्या आल्या ना, तेव्हा ना मला तुझी ही एकच गोष्ट 100% पटली. नीट ऐक, काव्या आणि मी सेपरेट होणार नाही आणि आपण एक होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असं तो ठणकावून रम्याला सांगतो. तर तेव्हा रम्या परत त्याला म्हणते, मग तू सुद्धा एक गोष्ट आज ऐकूनच घे पार्थ, मी तुला सोडून कधीच जाणार नाही, तुझ्यावरती प्रेम करणं थांबवणार नाही. आणि आता काव्याला सुद्धा कळलंय ना की मी नाटक करत होते. तुझ्या प्रेमापासून मी मूव्ह ऑन झालीये. हे सगळंच नाटक होतं पार्थ. आणि आता सगळे पत्ते ओपन झालेच आहेत, तर मग कशाला काय लपवायचं. आता ना मी तुला तुझ्या तोंडावरती सांगते पार्थ, मी जर लग्न करेन तर ते तुझ्याशीच करेन. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थ तर चांगलाच भडकतो आणि म्हणतो, तुला लाज नाही का वाटत ग रम्या? त्या विजयसोबत तुझा साखरपुडा झालाय, तो तुझ्या लग्नाची स्वप्न रंगवतोय आणि मला तू हॉलमध्ये बोलवून म्हणतेस की लग्न करेन तर तुझ्यासोबतच. तर तेव्हा रम्या म्हणते, कोण विजय? मी कुठल्या सुद्धा विजयला ओळखत नाही. माझा संबंध फक्त तुझ्याशी आहे पार्थ. मी तुला सोडून कधीच कुठेही जाणार नाही. तर तेव्हा पार्थ म्हणतो, रम्या तू कशीही असलीस, कशीही वागलीस ना, तरी सुद्धा तू बेईमान नव्हतीस ग, प्रामाणिक होतीस. पण तू ना आता इतक्या खालच्या थराला आली आहेस, मला ना तुझा राग सुद्धा येत नाहीये, तर कीव येते, कीव. तर तेव्हा रम्या म्हणते, माझा ना जीव अडकलाय तुझ्या पार्थ आणि मी तुला सोडून कधीच कुठेही जाणार नाही, हे लक्षात ठेव. असं सर्व काही बोलून मित्रांनो आता ती तिथून निघून जाते. आणि काल आपण बघितलं ना मित्रांनो, तसं पार्थने रेकॉर्डिंग ऑन केलेलं असतं आणि तो आता रम्या तिथून गेल्यानंतर ते रेकॉर्डिंग सेव्ह करून घेतो आणि त्याने एक चांगला असा सबळ पुरावा तिच्या विरोधात गोळा केलेला असतो. म्हणजे आता तो बहुतेक विजयला हे सगळं काही ऐकवणार असेल, असंच इथं आपल्याला दिसत आहे. त्यासाठीच त्याने हे रेकॉर्डिंग केलेलं असणार आहे. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी अशी छान आवरत बसलेली असते आरशासमोर आणि जीवा येतो आणि तिचे डोळे बंद करतो. तर तेव्हा नंदिनी आपला हात पुढं करते आणि म्हणते, द्या काय सरप्राईज आणले. तर तेव्हा जीवा आता चिडतोच आणि म्हणतो, नाही नाही मला तर काय करायचं नाही, काय चाललं हे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, काय काय झालं. तर तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं म्हणजे काय, इतकं छान तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन करतोय, तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय, तर इतकी कोरडी रिॲक्शन. अगं नवरे इथे ना बायकोच्या आरोहीला ओ सुद्धा देत नाहीत, इथे मी सरप्राईज देतोय, तर तुला काडीची किंमत नाहीये. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अरे हो हो जेव्हा काय, कधी कधी ना तुम्ही खूप मेलोड्रामॅटिक वागता. तुम्ही गेल्या वेळी म्हणजे मी डोळे बंद केले होते तेव्हा माझ्या हातावरती घुंगरू ठेवले होता का नाही, मला वाटलं आत्ताही तसंच काहीतरी आणले. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हां शेंडी लावतेस ना, कळलं मला, दिसलं तुझं प्रेम, कळलं सुद्धा. तुझं काय झालं माहिती आहे का, तू आता सेट झाले, सेट. म्हणजे ते जे कपल्स असतात ना, लग्नाला 10-15 वर्ष झाल्यानंतर एकदम बोरिंग होऊन जातात, तशी बोरिंग झालीस तू. तुझा ना कशात सुद्धा रस राहिलेला नाहीये, विरळ झाली आहेस तू. तर जेव्हा असं बडबड करत असतो तर नंदिनी म्हणते, आज गजऱ्याऐवजी जुईची फुलं आणली आहेत ना, द्या कुठे आहेत. तर तेव्हा जीवाला तर धक्काच बसतो आणि तो म्हणतो, यात काय आहे, तुला कसं काय कळलं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो कसं नाही कळणार, इतका सुगंध दरवळतोय सगळीकडे, अहो द्या आता. असं म्हटल्यानंतर तर जीवा एक्सायटेड होतो खूप आणि लगेचच तिच्यासमोर ती फुलं धरतो. तर तेव्हा नंदिनी लगेचच त्याचा वास घेते आणि म्हणते, वा वा मस्तच, आणि म्हणते आय लव्ह यू जीवा. तर तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो, आय लव्ह यू टू. आणि त्यानंतर नंदिनी जीवाच्या हाताचा वास घेते आणि म्हणते, मासे आणले होते तुम्ही. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे माशाचा वास गेला नाही वाटतं अजून. अगं आईने ना मला सुरमई आणायला पाठवलं होतं, अशी मोठी. आणि हे बघ एवढीवाली सुरमई आणली मी, 2,000 रुपयाला मिळाली. आणि काय झालं ना, सुरमई घेतल्यानंतर मी गजरे शोधत बसलो, पण गजरेवाली मला काय सापडना. पण ना अचानक मी काय करू असा विचार करत असताना ही जुईची फुलं विकणारी मुलगी मला सापडली. मग मी तिच्याकडून जुईची फुलं घेतली. तर तेव्हा नंदिनी म्हणते, ती जुई होती का. तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे ही जुई आहे, ही जुई. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तसं नाही, ती मुलगी जुई होती का. अहो तिने का 100% खात्री तर कशाचीच देता येत नाही म्हणणारी, फार मोठी नाही, लहान आहे.
तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही नाही मग ही खूप मोठी होती. आणि म्हणतो अगं हा काय विषय आहे का, मला काही कळतच नाहीये तुझं, चौकशा कसला करतेस, कौतुक कर ना माझं. आणि असं तो बडबड करत असतो. तर तेव्हा नंदिनीचं लक्ष त्या बोर्डकडे जातं आणि ती एकदमच उठून त्या बोर्डकडे जाते. तर तेव्हा आता जीवासुद्धा उठतो आणि म्हणजे थोडासा आता तो सिरियस होतो, कारण नंदिनी त्या बोर्डसमोर जाऊन उभा राहिलेली असते आणि ती सुद्धा सिरियस असते. तर जीवा आता तिला विचारतो कसला विचार करतेस. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही, अशी मजाक मस्ती करून नाही चालणार जीवा. उद्या फिल्म सिटीमध्ये आणखीन एक किडनॅपिंग होणार आहे आणि आपण काहीही करून ते थांबवायला हवंय. तर जीवा म्हणतो डोंट वरी, आपण नक्कीच थांबवू. आणि म्हणूनच ना आज मी मुद्दामून येताना फिल्म सिटीच्या रस्त्यावरून आलो आणि तिथे ना मला एक पाळणाघर दिसलं सुद्धा, ममताई पाळणा. तर तेव्हा नंदिनी म्हणते अच्छा, मग मला असं वाटते ना आपण आत्ताच्या आत्ता तिथे जायलाच पाहिजे, जाऊन बघूयात ना काही हाताला लागतं का आपल्या. तर तेव्हा जीवासुद्धा लगेचच तयार होतो आणि चल चल म्हणतो. आणि आता ही दोघं चाललेले असतात इतक्यातच मानेनी तिथं येते आणि कुठे निघालात असं त्या दोघांना विचारते आणि म्हणते नाही नाही आज तुम्ही दोघं कुठेही बाहेर जायचं नाहीये. आणि मित्रांनो यांचं इकडं असं चालू असतं आणि इकडे तर मित्रांनो आता पार्थने म्हणजे काव्याला ते रेकॉर्डिंग ऐकवायला सुरुवात केलेली असते, जे रम्याचं त्यानं चोरून रेकॉर्डिंग केलेलं असतं ते आता काव्य ऐकत असते. आणि ते रेकॉर्डिंग ऐकत असताना तर तिला खूप मोठा धक्का बसत असतो आणि ते ऐकल्यानंतर काव्य म्हणते अरे बापरे, या थराला गेली ही रम्या आता. तर तेव्हा पार्थ म्हणतो तेच तर, मी सुद्धा खूप डिसअपॉइंट झालोय. खरं तर ना रम्या मनाने चांगली मुलगी होती, सेन्सिबल, माझ्यावरती जीव होता तिचा आणि एखाद्या मैत्रिणीचा मित्रावरती असतो तसा. तर तेव्हा काव्या म्हणते हो, मैत्रीण ना मित्राच्या भल्याचा विचार करते, मैत्रीण मित्राच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करते, आपणच त्याचं सुख आहोत अशा भ्रमात नाही जगत. तर तेव्हा पार्थ म्हणतो तेच तर ना, तिथेच तर चुकली ती. तर तेव्हा काव्या म्हणते अहो पार्थ, तुम्हाला कळते का, चूक बरोबरच्या पलीकडे गेलेली आहे रम्या. नाही नाही, हे खरंच खूप डेंजरस आहे, आता काहीही करू शकते ती, कळते का तुम्हाला. आणि बघताय ना तुम्ही हे सगळं. आणि असं ती बोलत असते इतक्यातच आता पार्थच्या मोबाईलवरती विजयचा फोन येतो आणि तेव्हा आता पार्थ तो कॉल रिसीव्ह करतो आणि स्पीकरवरती टाकतो. तर तेव्हा इकडून विजय एकदम वेगळ्याच टूनमध्ये त्याच्यासोबत बोलतो, म्हणतो गुड मॉर्निंग माय फ्रेंड, काय म्हणते सकाळ. तर तेव्हा पार्थ एकदमच त्याला म्हणतो मुद्द्याचं बोल. तर विजय म्हणतो काही नाही, बिझनेस प्लॅनसाठी मिस्टर रस्तोगींना भेटलो होतो, डील पूर्ण केलं. मग मला ते विचारत होते बिचारा पार्थ, त्याला वाईट वाटलं असेल ना. मी म्हटलं त्यांना डील त्याला मिळालं काय मला मिळालं काय सेमच आहे, आणि ते मी तुला ना सगळं काही आवर्जून सांगायला फोन केला. तर तेव्हा आता काव्य पार्थला शांत करायचा प्रयत्न करत असते, पण पार्थ मात्र भडकतोच आणि म्हणतो लिसन यू. आणि असं तो बोलत असताना काव्यामध्येच बोलते, म्हणते ऐका ना विजय, मला तुम्हाला आवर्जून काहीतरी सांगायचं आहे. तर तेव्हा विजय मध्येच म्हणतो हां वुड्डी मॉम, बोला बोला. तर तेव्हा काव्य म्हणते मी तुम्हाला पाठवले बघा काहीतरी, एक ऑडिओ आहे, नक्की ऐका. नाही नाही, कॉल सुरू ठेवतो आम्ही, तुमची रिॲक्शन ऐकायला आवडेल हो आम्हाला. तर तेव्हा विजय विचारतो काय त्याच्यात. तर तेव्हा काव्य म्हणते काल रात्री तुमच्या होणाऱ्या बायकोने माझ्या नवऱ्याला एकांतात बोलवलेलं होतं, ती त्यांच्याशी काय बोलली हे सगळं काही रेकॉर्ड केलेलं आहे, ऑथेंटिक रेकॉर्डिंग आहे हां, माझ्या नवऱ्यानेच केलेलं आहे, नक्की ऐका. आणि असं ती बोलत असताना आता इकडे विजय मात्र शांतच झालेला असतो, कारण त्याला धक्का बसलेला असतो. आणि आता काव्य म्हणते हॅलो, तर पार्थ सुद्धा म्हणतो हॅलो, आणि विजय मात्र आता रागारागात फोन कट करून टाकतो आणि हे दोघे सुद्धा आता खूप हसू लागतात. तर इकडे मित्रांनो आता नंदिनी विचारते मानिनीला आई अहो काय झाले, आम्ही बाहेर का नाही जायचं. तर मानिनी म्हणते नाही मी सांगते एवढंसं पुरेसं नाहीये का. तर तेव्हा जेव्हा म्हणतो या म्हातारीला ना काय काम धंदे नाही, उगाच आडवणूक करते. तर मानिनी त्याला एक फटका मारते आणि म्हणते तू गप्प बस रे, आणि मी मस्करी करण्याच्या मूडमध्ये अजिबात नाहीये, तू हे बघ ही बातमी वाच. असं म्हणून ती पेपर आता जीवाच्या हातामध्ये देते आणि त्याच्यावरती बातमी असते फोटोग्राफीसाठी निर्जन स्थळी गेलेलं जोडपं गायब आहे, बेपत्ता आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो हा मग याचा आमच्या बाहेर न पडण्याशी काय संबंध आहे. तर तेव्हा मानिनी म्हणते ठीक आहे मग जाऊ जाऊ दे, जायचं तिथे जावा, मी जाते, असं म्हणून ती चिडून तिथून चाललेली असते. तर तेव्हा नंदिनी तिला थांबवते आणि म्हणते अहो जेव्हा काय आहे तुम्ही असं का करताय, आई काहीतरी सिरियसली सांगतायत ना. तर मानिनी खूपच चिडलेली असते, म्हणते नाही नाही आई बाप एका सांगतात ना ते एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, कळतच नाही याला. आणि म्हणते नंदिनी अगं ते जे जोडपं होतं ना असं तुमच्यासारखंच होतं, म्हणजे त्यांचंही नवीन लग्न झालं होतं, तुम्ही जसे बाईकवरती फिरता तसेच तेही बाईकवरती फिरत होते,
आणि आता ते बेपत्ता झालेत. 2 दिवस झाले ते सापडत नाहीयेत. आणि आता ही बातमी वाचल्यानंतर मला भीती नाही का वाटणार? हे बघा, तुम्ही जे काही काम करताय ते चांगलंच आहे. मला कौतुक वाटतं, तुमचा अभिमानही वाटतो. पण आज तुम्ही जाऊ नका. तर नंदिनी विचारते, अहो आई, पण आजच का? तर तेव्हा मानिनी तो पेपर परत आपल्या हातात घेते आणि म्हणते, हे बघ नंदिनी, आज ना मी तुझं भविष्य वाचलंय. हे बघ, तुळरासवाल्यानं सांगितलंय की आजचा दिवस धोक्याचा आहे म्हणून. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं आई, हे काही खरं नसतं अगं, काही काय? तर मानिनी अजून जास्त चिडते आणि म्हणते, झालं, आई बाबांना मूर्खातच काढा तुम्ही. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, बर 1 मिनिट थांब, तू चिडू नको, शांत हो. हा, मला सांग आता, नंदिनीची रास जशी तूळ आहे तशी दादाची रास सुद्धा तूळच आहे. मग त्याला सुद्धा घरीच बसवणार आहेस का तू? तर मानिनी चक्क म्हणते, हो, त्यालाही सांगितले मी, तुम्हीही घरीच थांबा आणि जरा आम्हाला काहीतरी अनुभव आहे असं समजून काय जरा आमचं ऐका ना मुलांनो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, आई, हो हो ठीक आहे, तुम्ही शांत व्हा बरं आधी. आणि त्यानंतर बाजूला जाते आणि ती जुईची फुलं घेऊन येते आणि म्हणते, आई, हे घ्या, मस्त जुईच्या फुलांचा सुगंध घ्या घ्या घ्या, बरं वाटेल तुम्हाला. तर मानिनी आता त्या फुलांचा सुगंध घेऊ लागते. तर नंदिनी पुढं म्हणते, आई, हे बघा, तुमची काळजी कळते आम्हाला आणि तुम्ही म्हणताय तसं मी घरी बसेन सुद्धा. पण आज जर आम्ही घरी बसलो ना तर उद्या जे काही होणार आहे ते आम्हाला थांबवता येणार नाही आई. एका लहान लेकराच्या जीवाचा प्रश्न आहे आई. आज आम्ही जर आमच्या जीवाची पर्वा करत घरात बसलो तर उद्या त्या लेकराचा जीव वाचवू शकू का नाही याची खात्री नाही आम्हाला. म्हणून म्हणते, प्लीज प्लीज आम्हाला जाऊ द्या ना. तर तेव्हा मानिनी म्हणते, नंदिनी अगं, आईचं काहीच आहे गं माझं, मला भीती तर वाटणारच ना. तू आई होशील ना तेव्हा तुला कळेल बघ. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, हां, वा वा वा, हे मस्त आहे. इतके दिवस बाबा मला म्हणायचे की तू जेव्हा बाबा होशील ना तेव्हा तुला कळेल, आणि आज ही तुला म्हणते नंदिनी, तू जेव्हा आई होशील ना तेव्हा तुला कळेल. असं म्हटल्यानंतर आता मानिनी त्याला अजून एक फटका मारते आणि म्हणते, थांबव रे मेल्या. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं नाही ग माझ्या लाडाची माई, तू असं का करतेस? तुझा आशीर्वाद आहे का नाही आमच्या पाठीशी? आहे ना मग. तर नंदिनी म्हणते, आई, अजिबात काळजी करू नका. आणि विचारते, येऊ का आम्ही? तर तेव्हा मानिनी, काळजी घ्या असं म्हणते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, घेतो हां, तू टेन्शन घेऊ नको हां, असं सांगून आता हे दोघे तिथून निघून जातात. पण मानिनी अजून सुद्धा काळजीत असतेच आणि ती देवासमोर हात सुद्धा जोडते, म्हणते, देवा काळजी घे रे बाबा दोघांची. तर दुसरीकडे आता रम्याने म्हणजे आदल्या दिवशी रात्री पार्थला बोलून जे काही सांगितलेलं असतं ते सगळं आता ती वसूला सांगते आणि वसू आता त्याच्यावरती भडकतेच, म्हणते, रात्री तू पार्थला बोलवून हे सगळं सांगितलेस? अरे देवा, काय करू मी तुझं? काव्याने मारल्यामुळे डोकं वगैरे फिरले का काय तुझं? अगं काय गरज होतं हे सगळं करण्याची? हे बघ रम्या, तू काव्याला दुखापत कर, त्रास दे, मी तुला काहीही बोलणार नाही. पण पार्थला रात्री बेरात्री असं हॉलमध्ये बोलवलंस आणि हे सगळं सांगितलंस, तो ओरडला असता आणि जर का घरामधली लोक जमा झाली असती तर तमाशा नसता का झाला, कळत कसं नाही तुला? तर तेव्हा रम्या म्हणते, माझे ना हेडफोन्स दे तू, तुझ्या या लेक्चरपेक्षा मी गाणीच ऐकते. तर वसू म्हणते, अच्छा असं आहे का, म्हणजे आता माझं बोलणं तुला लेक्चर वाटायला लागले का? नाही नाही, आत्ता तुला लेक्चर वाटत असेल, मी जे तुला समजवते ते तुला आत्ता समजत नाही आहे रम्या, पण ना मी गेल्यानंतर समजेल. म्हणूनच ना मला जायच्या आधी मला ना तुला एका चांगल्या माणसाच्या हाती सुपूर्द करायचं आहे. आणि म्हणते, रम्या, अगं ये बाळा, विजय बेस्ट आहे तुझ्यासाठी. अगं किती प्रेम करतो तुझ्यावरती, आदर करतो तुझा. आणि असंही बोलत असते आणि इतक्यातच आता रम्याच्या फोनवरती विजयचाच फोन येतो आणि म्हणते, बघ 100 वर्ष आयुष्य आहे, बघ घे, विजयचाच फोन आहे, बोल बोल. तर तेव्हा रम्या म्हणते, नाही नाही आई, मला आता नको आहे त्याचा फोन. तर तेव्हा वसू तर चक्क तो फोन रिसीव करूनच तिच्या हातामध्ये देते. तर तेव्हा रम्या म्हणते, हा विजय बोल. तर तेव्हा इकडून विजय चक्क तिचं नाव रम्या शितोळे असं घेतो आणि म्हणतो, हॅलो मिस रम्या शितोळे. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर इकडे रम्याला थोडा धक्का बसतोच. तर विजयकडून म्हणतो, खोलीत कचऱ्याचा डबा आहे का? आणि जर असेल ना तर मी जी तुला अंगठी दिली आहे ना ती फेकून दे त्याच्यात. आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू दिस एनी मोर. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता रम्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती म्हणते, तू नक्की विजयच बोलतोयस ना? काय झालंय तुला? तर तेव्हा विजय तिकडून म्हणतो, लाज नाही का वाटत तुला मला असं विचारताना? हे बघ, तुला ना माझ्याशी लग्न करायचं नसेल तर तसं स्पष्ट मला सांग. आय डोंट जस्ट टिश्यू, जस्ट यूज अँड थ्रो. तर इकडे तर रम्याला काही कळतच नसतं आणि ती म्हणते, 1 मिनिट, तू जरा शांत होशील का? काय झाले सांग ना, मी काय केलंय असं? तर तेव्हा विजय म्हणतो, तू माझ्या मागे वाटेल ते करशील आणि मी शांत बसू? यू नो व्हॉट, माझंच चुकलंय. मी ना आजच्या काळात लॉयल्टी आणि प्रामाणिकपणा शोधत राहिलो
आणि बरं झालं माझी डोळे ना वेळीच उघडले ते. आणि मला ना तुझ्यासारख्या चीटर मुलीशी लग्न नाही करायचं आहे. तर तेव्हा आता रम्या थोडीशी चिडते आणि म्हणते माइंड युअर टंग विजय. चीटर कोणाला म्हणतोयस तू? तर तेव्हा विजय तिकडून म्हणतो तुला म्हणतोय तुला. जी माझ्याशी साखरपुडा झालेला असताना सुद्धा पार्थला सांगते की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता वसूला पण इकडे धक्काच बसतो आणि ती म्हणते याला कसं काय कळलं? तर तेव्हा रम्या म्हणते एक 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 मिनिट हे तुला कोणी सांगितलं? तर तेव्हा विजय म्हणतो काव्याने रेकॉर्डिंग पाठवलंय मला. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर तर या दोघींच्या पायखालची जमीनच सरकते. आणि विजय पुढे म्हणतो तू जे जे पार्थसोबत बोललेस ना ते सगळं काही ऐकलंय मी. आणि मला ना लाज वाटते मी लग्नासाठी तुझी निवड केली आहे. ठीक आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. बरं झालं वेळीच कळलं मला. लिसन मी हे लग्न ऑल ऑफ करतोय. मला तुझ्यासारख्या चीटर आणि चीप मुलीशी लग्न करायचं नाही आहे. असं बोलून तो रागारागात फोनच कट करून टाकतो. तर इकडून रम्या हॅलो विजय करत असते पण विजयने फोन कट केलेला असतो. तर तेव्हा आता वसू खूपच चिडते म्हणते काय विजय विजय अरे देवा गेला चांगला मुलगा हातचा गेला. तरी सुद्धा मी हजारदा बजावलेलं होतं तुला की त्या पार्थच्या मागे मागे करू नकोस. बघितलंस ना आता काय झालं ते. तर तेव्हा रम्या आता खूपच चिडते आणि म्हणते आता आई तू बघच मी काय करते ते. एक डाव ती काव्या खेळली ना आता पुढचा डाव ही रम्या खेळेल. तर इकडे आता मित्रांनो जीवा आणि नंदिनी फिल्म सिटीच्या बाहेर असतात आणि तेव्हा जीवा तिला सांगत असतो इकडून पुढे गेले ना 2 रस्ते आहेत आणि त्याच्या बाजूला ना ममताई पाळणाघर आहे. उद्या ना नक्की कुठल्या मुलाला किडनॅप करणार आहेत ते आपल्याला शोधावं लागेल. तर तेव्हा नंदिनी म्हणते हरकत नाही पण किमान जागा तरी कळली ना आपल्याला. तर तेव्हा जीवा म्हणतो पण मला एक प्रश्न पडलाय की उद्या जरी ते किडनॅपिंग झालंच नाही तर. तर तेव्हा नंदिनी म्हणते असं नाही होणार. त्या मास्टरचा 2 वर्षाचा पॅटर्न बघता मला पूर्ण खात्री की किडनॅपिंग उद्या इथूनच होईल. तर तेव्हा जीवा म्हणतो मला ना नंदिनी आता जराशी भीती वाटते. तर तेव्हा नंदिनी विचारते भीती कसली भीती? तर तेव्हा जीवा म्हणतो हेच अगं ते ना तुझं न्यूजपेपरमधलं राशी भविष्य. म्हणजे आईचं बोलणं मी हसण्यावर नेलं खरं पण आता आठवून मला खरंच भीती वाटते. खरंच तुझ्यावरती कुठलं संकट येणार नाही आहे ना. तर तेव्हा नंदिनी हसू लागते आणि म्हणते अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही असताना मला काय होणार आहे. तर तेव्हा जीवाता नंदिनीच्या गालाला हात लावतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते काय हे तुम्ही माजून ना तुमच्या हाताला माशाचा वास येतोय हात का नाही धुतलात तुम्ही. तर तेव्हा जीवा म्हणतो हात धुवायला वेळ मिळाला का तसेच निघालो ना आपण. येतो धुवून येतो कुठेतरी बघतो. तहान लागली आहे का तुला? तर तेव्हा नंदिनी म्हणते हो वाटलंच. जीवा म्हणतो वाटलंच मला म्हणूनच विचारलं मी. आणि म्हणतो इथे थांब आजूबाजूला लक्ष दे कुठे जाऊ नकोस. तर तेव्हा नंदिनी बरं म्हणते आणि जीवा आता पाणी आणण्यासाठी जातो. आणि तिथून जाऊन पाण्याची बॉटल घेतो आणि म्हणतो ताई स्कॅनर द्या ना. तर तेव्हा ती बाई म्हणते नाही माझ्याकडे स्कॅनर नाही आहे. तर जेव्हा म्हणतो ओके असं म्हणतो वॉलेट चेक करत असतो. तर म्हणतो नाही माझ्याकडे तर कॅश नाही आहे आणि हल्ली कोण ठेवतं ना कॅश. आणि बरं ठीक आहे मी एक काम करतो माझ्या बायकोकडून पैसे घेऊन येतो आणि मी तुम्हाला देतो आणि हे इथेच ठेवतो असं म्हणतो. आणि तो आता नंदिनीकडे जात असतो आणि वाटेत जात असताना एक जण फोनवरती बोलत त्याच्या आडवा येतो आणि त्याच्या हातामध्ये चक्क मित्रांनो नंदिनीचा फोटो असतो आणि तो फोनवरती बोलत असतो. ती एकटीच उभी आहे आता तिथे आणि तिने ऑरेंज कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि संपवून टाक आणि असं तो सगळं काही बोलत असतो. आणि बरोबर जेव्हा ते सगळं काही ऐकतो आणि त्याला तर खूप मोठा धक्का बसतो. तो डोळेच मोठे करून त्याच्याकडे बघत असतो. आणि तेव्हाच मित्रांनो आता तिकडून दुसरीकडून दोन म्हणजे एका बाईकवरती 2 जण बसलेले असतात आणि त्यांनी हेल्मेट वगैरे घातलेलं असतं. आणि ते आता याने फोन करून सांगितल्यानंतर ते बाईक चालू करतात आणि त्यांच्या हातामध्ये चाकूसुद्धा असतो मित्रांनो. आणि ते आता बाईक स्टार्ट करतात आणि जीवा तर म्हणजे सगळं ते काही बघत असतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि इतक्यातच आता जीवा जोराने धावत नंदिनीकडे सुटतो आणि ते बाईकवाले सुद्धा तिकडून बाईक घेऊन येत असतात. आणि ते बाईकवाले येऊन नंदिनीच्या गळ्यावरून चाकू फिरवणारच असतात इतक्यात जीवा तिला मागे खेचतो आणि ते बाईकवाले तसेच पुढे निघून जातात. आणि ते कोण असतात काय असतात हे त्यांना म्हणजे जीवाला कळतच नाही कारण त्यांनी हेल्मेट घातलेलं असतं. आणि आता नंदिनी खूप घाबरते आणि जीवा आता तिला आपल्या जवळ घेतो आणि तिला म्हणतो तू शांत हो तुला कुठे लागलं नाहीये ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते नाही मी ठीक आहे पण कोण होती ती माणसं. तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही माहिती पण बास झालं आता बास झालं आपण हा तपास इथेच थांबूया बास झाला आता आणि तू ये बाजूला ये चल असं म्हणून तो तिला आता बाजूला घेऊन जातो. तर इकडे मित्रांनो आता घरामध्ये सर्वजण बसलेले असतात. तर तेव्हा मिथुन काका
काव्याची तारीफ करत असतो. मानिनीला म्हणतो, नाही नाही काही पण म्हणा वहिनी, आपल्या मुलीचा चेहरा बघा कसा खुललेला आहे तो. तर तेव्हा मानिनी म्हणते, मिथुन भाऊजी एवढ्या लवकर असं काहीच होत नाही बरं का, उगाच आपलं काहीतरी. तर मिथुन काका म्हणतो, नाही 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 वहिनी, आय डोंट लाईक दिस. असं नसतं हो, चेहरा बघा कसा फ्रेश दिसतोय, फ्लॉवरसारखा टवटवीत. तर तेव्हा मानिनी म्हणते फ्लॉवर. तर मिथुन काका म्हणतो, अहो नाही नाही हो, ती खायची फ्लॉवर नाही, फूल फूल, फुलासारखा एकदम टवटवीत. पण काही म्हणा बहिणी, आपल्या पार्थ आणि काव्याचं बाळ आहे ना, त्याच्या आईच्या चेहऱ्यावरती आत्तापासून ग्लो देतंय. बरं बाय द वे, आपला बाकीचा बाग बगीचा कुठे गेला? आपली झेंडूची फुलं वाऱ्यावर डुलं, जीवा आणि नंदिनी कुठं आहेत? तर पार्थसुद्धा म्हणतो, हो नाही, काल रात्री ना 2:30 वाजता त्याने ऑफिसच्या साईटवरती प्रोजेक्ट सबमिट केलाय, काम डेडलाईनच्या आधीच केलंय, पण मग सकाळी सकाळी गेलाय कुठे तो? तर तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ आता तूच त्याचे कान धर बाबा, आणि काव्य तू सुद्धा मोठी जाऊ आहेस, बोलू शकतेस तिला. दोघं मिळून ना उगाच झपाटल्यासारखं काम करतायत आणि एका कानाचं दुसऱ्या कानाला कळू देत नाही आहेत. आणि मी सुद्धा त्यांना बोलले ना तर ऐकत नाही आहेत माझं. बाहेर एवढं ऊन आहे तर आता वनवन फिरायची काय गरज आहे का, सांगा मला बरं तुम्ही. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, अहो चांगलं आहे ना वहिनी, काहीतरी चांगलं काम करत असतील ना ते. पण काही लोक बघा आता या कानाची खबर त्या कानाला कळू देत नाहीत आणि कांड करून मोकळे होतात. अजून तो आता इथे वसू आणि रम्या बसलेले असतात, त्या दोघींना टोमणा मारतो. आणि इतक्यातच मित्रांनो हा विजय जो असतो तो घरामध्ये येतो आणि एकदम रागारागात आतमध्ये येऊन म्हणतो, इनफ इज इनफ. तर तेव्हा मिथुन काका हळूच म्हणतो, आता काय झालं याला? आणि तेव्हा सर्वजण जाता धक्क्याने त्याच्याकडे बघत असतात. तर तेव्हा आता वसू आता उठते आणि म्हणते, विजयराव अहो काय झालं, का ओरडताय तुम्ही? आणि तसंच जर काही असेल तर आपण रूममध्ये जाऊन बोलूयात का? तर तेव्हा विजय म्हणतो, का रूममध्ये का, जे काही व्हायचं ते इथेच होऊ देत ना. आणि इकडे मित्रांनो आता जीवा आणि नंदिनी जे असतात ते एका देवासमोर बसलेले असतात. तर तेव्हा जीवा नंदिनी म्हणतो, बास झाला आता बास, मला ना आता या किडनॅपिंग विषयावरती डिस्कशनच नको आहे, बास झालं, आता आपण इथेच थांबतोय. तर तेव्हा नंदिनी म्हणते, नाही तुम्ही अगोदर शांत व्हा बरं, आणि असं हे घाबरून कसं चालेल? तर तेव्हा जीवा म्हणतो, अजिबात नाही, तुझा जीव स्टेकला लावून मला अजिबात काही सुद्धा करायचं नाही आहे. बघितलं ना आज, अगं थोडक्यात वाचली आहेस तू, काय झालं असतं मग तुला? तर नंदिनी म्हणते, पण मग काय झालंय का? नाही ना, तुम्ही आलातच ना लगेच मला वाचवायला. लग्नात दिलेल्या 7 वचनांपैकी 3रं वचन, मी माझ्या बायकोचं कायम रक्षण करेन, आणि हे तुम्ही आजही पाळलंच जीवा. तर तेव्हा जीवा म्हणतो, तुला कळत का नाहीये, नसतो आलो तर, किंवा जर तिथं असून सुद्धा माझं लक्ष गेलं नसतं तर? अगं हे बघ, तुला वाटते तितकं ना सोपं नाही आहे, हे खूप जास्त धोका आहे. अगं तो मास्तर जीवावरती उठलाय, आपल्या मागे लागलाय. तर नंदिनी म्हणते, एक्झॅक्टली, आणि त्याला तेच हवं आहे की आपण त्याला घाबरून ना मागे फिरू. पण आपण तसं नाही करायचं, कारण आपण ना जीवांदिनी आहोत. आपण अजिबात घाबरायचं नाही, आपण त्याला भिडायचं. जीवा असं केलं तरच आपण त्या मुलांचा जीव वाचवू शकू आणि आपल्या बाळाला आपल्या शौर्याच्या सुरस कथा ऐकवू शकू. खरंच. तर तेव्हा जीवा म्हणतो, आता बाळाचा विषय निघाल्यानंतर काय म्हणणार मी? तुला करेक्ट ना माझी दुखरी नस माहिती आहे. आणि असे दोघे बोलत असतात. इतक्यातच आता गजरे घ्या गजरे असा त्या जुईचा आवाज आता नंदिनीच्या कानावरती पडतो आणि नंदिनी लगेचच म्हणते, जुई असं म्हणून ती मागे बघते तर तिकडून ती जुई खरंच येत असते आणि ती ओरडत येत असते, गजरे घ्या गजरे, मोगरा जाई जुई अबोली, 100ला 5 गजरे. आणि तेव्हा नंदिनी लगेचच उठते आणि तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते, ओळखलंस का मला? तर तेव्हा ती जुई म्हणते, हो ओळखलं. तर तेव्हा नंदिनी तिला विचारते, कशी आहेस? तर तेव्हा ती जुई तर तिला मिठीच मारते आणि म्हणते, मी बरी आहे, तुम्ही कशी आहात ताई? तर तेव्हा नंदिनी म्हणते, मी मस्त, आणि तू कशी आहेस? आणि मावशी कशी आहे तुझी? तर तेव्हा जुई म्हणते, ती बी बरी आहे आणि कामावरती गेली आहे. आणि जीवाकडे बघून म्हणते, ये मेर. तर तेव्हा जीवा विचारतो, काय म्हणालीस? तर जुई म्हणते, मी विचारलं हे काका कोण आहेत? तर तेव्हा जीवा चिडतोच आणि म्हणतो, उठतो आणि म्हणतो, एक मिनिट, तू काका काका कोणाला म्हणालीस? आणि नंदिनीला म्हणतो, ही नकटी दिसते खूपच. तर तेव्हा जुई म्हणते, नकटी नाही आहे, जुई आहे मी. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, मी ना तुला नकटीच म्हणणार. तर तेव्हा जुई म्हणते, चालते, मग मी पण तुम्हाला काकाच म्हणणार. तर तेव्हा जीवा तिला म्हणत होतं, ए. तर तेव्हा जुई म्हणते, बी. तर नंदिनी म्हणते, अरे जीवा काय चाललंय तुमचं? तर तेव्हा ती जुई असते ती नंदिनीला आपल्या जवळ बोलवते आणि तिच्या कानात म्हणते आणि विचारते, हेच काय ते 5 गजरे घेऊन देणारे धनी? तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणून तिला इशाऱ्याने सांगते. तर जेव्हा विचारतो, काय काय खुसफुस काय चालली आहे? तर तेव्हा जुई आणि नंदिनी एकदमच म्हणतात, बायकांच्या गोष्टी आहेत असं म्हणून या दोघी हसत असतात. तर आता जुई विचारते, जीवाला, गजरा घेणार का?
तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो काही गरज नाही आहे मला तुझ्या गजऱ्यांची, आज सकाळी सकाळी ना मी बायकोला ना माझ्या जुईची फुलं दिली आहेत. तर तेव्हा जुई म्हणते माझी फुलं दिली आहेत का तुम्ही त्यांना? तर तेव्हा जेव्हा आता तिच्या हातामधलं एक जुईचं फूल उचलतो आणि म्हणतो हे बघ हे जुईचं फूल, अशी मी भरपूर फुलं दिली आहेत तिला. तर तेव्हा जुई म्हणते असं वय मग तसं म्हणा ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते काय चाललंय तुमचं, अगदी लहान मुलांच्या सारखे भांडताय. आणि जुईला म्हणते जुई तू दे त्यांना गजरे दे. आणि यांचं मित्रांनो असं चाललं असतं छान मस्तपैकी. आणि इकडे आता घरामध्ये मानिनी वसूला म्हणते एक एक मिनिट वसुताई काय प्रकार आहे हा? तर तेव्हा विजय म्हणतो त्यांना काय विचारताय, मी सांगतो ना काय प्रकार आहे तो. तर वसू आता विजयला म्हणते विजय हवं तर ना मी तुमच्यासमोर हात जोडते. हे बघा या घरामध्ये तसंही ना सतत आमचे अपमान होत असतात, त्यामध्ये ना या तमाशाची भर नको, ऐका ना माझं. तर विजय म्हणतो का नको, व्हायला पाहिजे तमाशा. या घरामध्ये ज्या काही घाणेरड्या गोष्टी चालू आहेत त्या यायला नको का सगळ्यांच्या समोर बाहेर. तर मानिनी म्हणते विजयराव तुम्ही जरा शांत होता का, मला सांगा काय केले आता रम्याने. तर तेव्हा विजय म्हणतो नाही तुम्ही रम्यावरती का आरोप करताय, तुमच्या मुला आणि सोनेबद्दल बोला ना, इतके घाणेरडे प्रकार करतायत हे. असं तो बोलत असताना आता पार्थ चिडूनच उठतो आणि म्हणतो माइंड युअर लँग्वेज. तर काव्यसुद्धा ओरडत उठते म्हणते घाणेरडे प्रकार ना तुमच्या बायकोने केलेले आहेत, हिंमत असेल ना तुमच्यामध्ये तर तिला विचारा. तर तेव्हा मानिनी म्हणते ही एक मिनिट हे काय चाललंय सगळं, कोणी काय झाले ते मला सांगाल का. तर तेव्हा पार्थ म्हणतो मी सांगतोय, काल रम्याने ना मला हॉलमध्ये रात्री बोलवून घेतलं आणि पुन्हा तीच कॅसेट सुरू केली की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. तर तेव्हा काव्या म्हणते आई माझं आणि पार्थ आधीच बोलणं झालंय, जी मुलगी आमच्या होणाऱ्या बाळाबद्दल वाईट साईड विचार करू शकते ती कुठल्याही थराला जाऊ शकते, म्हणून ती आमच्याशी बोलायला आली की त्याचा व्हिडिओ नाहीतर किमान ऑडिओ तरी रेकॉर्ड करायचाच. तसाच आम्ही ऑडिओ रेकॉर्ड केला आणि विजयना पाठवला. तर तेव्हा विजय म्हणतो ऑडिओ नाही हे तुमचं षडयंत्र आहे, हे न करण्याइतपत मूर्ख नाही आहे मी. तर तेव्हा मिथून काका म्हणतो अहो विजयराव जरा शांत राहा तुम्ही, आता तो ऑडिओ तुम्ही तुमच्या कानाने ऐकला ना रम्या काय बोलते ते, आणि रम्याला तर परत तीच माती खायची होती तर त्याला आम्ही तर काय करणार. तर तेव्हा विजय चक्क म्हणतो माझी रम्या असं करू शकत नाही, हे AIच्या मदतीने हे पार्थने केलेलं आहे सगळं. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत विजय आता पार्थवरती आरोप करत असतो आणि म्हणतो एवढ्या चांगल्या घरामधला मुलगाच तू, एवढ्या चांगल्या आईवडिलांचा मुलगा, हे असल्या चीप गोष्टी करता तुम्ही. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता पार्थ तर एवढा चवताळतो, जातो आणि विजयची कॉलरच पकडतो आणि म्हणतो आई वडिलांच्या वरती जायचं नाही हा. तर तेव्हा विजय आता त्याचा हात झटकतो आणि म्हणतो मग तू सुद्धा ना रम्याच्या नावाने काय वाटेल ते खपवायचं नाही, कळलं का. असं म्हणून हे दोघं सुद्धा मित्रांनो एकमेकांची गचांडीच पकडतात आणि एकमेकांच्या अंगावरती धावून जातात. तर मित्रांनो आता इकडे जुईला म्हणजे जुई आता या दोघांच्या प्लॅनिंगमध्ये सामील होते आणि ती सांगत असते उद्या ना तुम्ही मला तुमची मुलगी समजा आणि तिकडे पाठवा, मग जसं तुम्ही तुमच्या मुलीला सोडवलं असतं ना तसं मला सुद्धा सोडवा. असं म्हणून एक हात जीवाचा पकडते आणि एक हात नंदिनीचा पकडते आणि म्हणते आपण मिळून त्या बाईला पकडूया. तर इकडे मित्रांनो आता काव्या पार्थला म्हणत असते इतक्या दिवस रम्या होती आणि आता हा विजय सुद्धा आहे माझ्या रडारवरती. तर मित्रांनो आता आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.